नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेत. जालन्याच्या अंबड नगरपालिकेच्या निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. भाजपचे आमदार नारायण कुचे हे सुद्धा या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. जालन्यातील अंबड नगरपालिकेमध्ये भाजपचे आमदार नारायण कुचे तळ ठोकून आहेत. ते आपल्या बरोबर आहेत. प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. काय परिस्थिती आहे? तुम्ही तर तळ ठोकून इथं पाहायला मिळतात. अंबड नगर परिषदच्या निवडणुकीच्या बाबतीत कार्यकर्त्यांनी जी आमच्या विधानसभेला जी मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यासाठी माझा अख्खा परिवार आहे. मीच नाही, माझे बंधू आहे, माझी मिसेस आहे, माझी बहीण आहे, सगळं प्रचारात आहे आज. कारण की कार्यकर्त्याच्याही मिसेस आमच्या विधानसभेला फिरल्या ना. आमचं म्हणणं ही कार्यकर्त्याची निवडणूक आम्ही अंगावर घेतली पाहिजे. मी स्वतः गेली महिनाभरापासून अंबडला मुक्कामासहित आहे. मला वाटत नाही माझ्या कार्यकर्त्यासाठी मी मेहनत घेतली पाहिजे. कार्यकर्ता मेहनत घेतो आणि अंबड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षा सहित 22 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी रासपाचे येतील. याच्यात पुढेही मला शंका वाटत नाही. परतूर असेल, भोकरदन असेल, इथली काय स्थिती, याचा काय आढावा घेतला? यावेळी स्वतंत्र भाजप आहे तिथे. परतूरलाही जाऊन आलो मी. या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली, तिथेही मी होतो. भोकरदनलाही मी फोनवर बोलणं आहे. आत्ता दानवे साहेबही इथे येऊन गेले, भेट देऊन गेले नंबर 1ला. त्याच्यामुळे मला वाटतं तिन्ही नगर परिषद या भाजपच्या निवडून येत्या. याच्यात पुढे शंका वाटत नाही. एकूणच आपण पाहिलं की हे आमदार आहेत जे स्वतः निवडणुकीच्या प्रचारामध्ये उभे आहेत. अवघे काही तास शिल्लक राहिलेले तर मतदार जास्तीत जास्त स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न या आमदारांकडून होताना पाहायला मिळाला. एबीपी माझा अंबड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.